नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज नवीन आपला टाइम टेबल जो आहे तर तो आलेला आहे सगळ्यात सगळा. तर तो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्या डेट तुम्हाला दिलेल्या होत्या, म्हणजे जी 17 तारीख होती फॉर्म भरायची, त्यानंतर तारखा ज्या आहेत तर त्या पूर्णपणे बदललेल्या आहेत. त्या म्हणजे आता पहिली तारीख जी आहे तर ती झाली 27 आहे ना. म्हणजे 27 तारखेपर्यंत आता कुणीही वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकतं. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की पुढं जे आम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या अपलोड करायच्या होत्या, म्हणजे ग्रीव्हन्स पिरियड जो आमचा सांगितलेला होता तुम्ही, की सर 22 तारखेला तुम्ही इतके दिवस सांगता की हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता, ते ते अपलोड करू शकता. त्याचं काय झालं तर त्या तारखा मित्रांनो 1 ते 3 पर्यंत गेलेल्या आहे. आता तुम्ही म्हणाल की 22ला परत ती विंडो ओपन होईल का? तर नाही. 22ला ती विंडो ओपन होणार नाही करेक्शनची. त्याच्यामुळं तुम्हाला जी काही गोष्ट करायची आहे, अपलोड तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा तुम्हाला कुठल्याही कास्टच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील, तर ते मित्रांनो तुम्ही 22ला जे आहे तर ते करू शकत नाही. ते तुम्हाला करावं लागेल आता 1 ते 3 तारखेच्या मध्ये. त्याच्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, पालकांनी लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जो आहे याच्यामध्ये येणार नाही. आता काही लोकांचे खूप सगळे डॉक्युमेंट जे आहेत तर ते काढायचे बाकी होते है ना. सो त्यांना अगदी वेळ मिळालेला आहे. तारखा जशा जशा पुढे गेलेल्या आहे तसं तसं तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या इझी होत चाललेल्या असतील. आता काही लोकांसाठी तरी, ॲटलिस्ट काही लोकांसाठी जेवढी प्रोसेस लवकर संपली तेवढं त्यांच्यासाठी चांगलं होतं. बट आता तुमच्यासाठी नाही तशी गोष्ट तर ठीक आहे. बरं, आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं का ग्रीव्हन्स पिरियडच्या बाबतीत? 22 तारखेला ओपन होणार नाही म्हणून हो किंवा नाही म्हणा. हो सर. ओके. हो. हो. हो हो सर. सर. चला ठीक आहे. बरं, आता पुढचं जे आहे की तुमची याच्या संदर्भात आता काय होईल की ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या ग्रीव्हन्सेस लक्षात घेण्याची तारीख होती, म्हणजे जर तुमच्या कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल किंवा तो सॉल्व्ह झाला की नाही झाला, ती काळाची तारीख 25 होती, तर ती चेंज होऊन आता 4 झालेली आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो पुढं अजून जी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची तारीख होती है ना, सो ती तारीख सुद्धा मित्रांनो चेंज झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ती तारीख तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी दिलेली होती आजची, तर ती आता चेंज होऊन मित्रांनो पुढं तुम्हाला झालेली आहे 31 तारीख है ना. म्हणजे जी 21 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार होती, तर ती आता सरळ 10 दिवस लेट गेलेली आहे. त्याच्यामुळं ही एक सगळ्यांनी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर पुढचा जो तुमचा इश्यू आहे तो म्हणजे की ज्या ज्या विद्यार्थ्यांची आता आपली फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती मित्रांनो 5 तारखेला होणार आहे. आणि ही 5 तारखेला झाल्यानंतर तो राऊंडमध्ये तुम्हाला प्रेफरन्स टाकायचे आहेत. पहिल्या राऊंडसाठी 6 ते 7 तारखेला जे आपण 27 ते 28च्या दरम्यान प्रेफरन्स टाकणार होतो, ते प्रेफरन्स मित्रांनो आपल्याला 6 ते 7 तारखेला टाकायचे आहेत. म्हणजे आता प्रेफरन्स टाकण्यासाठी पण वेळ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पहिला राऊंड जो येतो आता 9 तारखेला गेलेला आहे है ना. सो त्यामुळं ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता खूप पालक जे आहे तर त्याच्यामध्ये थोडे लेट जॉईन होत आहे. सो ठीक आहे, त्यांना म्हणजे माझं हे सांगणं आहे की हळूहळू ज्यांना ज्यांना या ठिकाणी ॲड होता येत नसेल तर त्यांच्यासाठी मी रेकॉर्डेड अवेलेबल करून देणार आहे मीटिंग. त्याच्यामुळे काही काळजी करू नका है ना. चला ठीक आहे. आता पुढचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, रिपोर्टिंगचा कालावधी जो आहे पुढच्या राऊंडचा, म्हणजे पहिल्या राऊंडचा, तर तो तुम्हाला 10 ते 12 तारखेच्या दरम्यान, 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, म्हणजे हे आपले जे 3 दिवस म्हणू शकता तुम्ही त्याला है ना. तर या 10 तारखेला तुम्ही गेले तर खूप छान. नाही गेले तर 11 तारखेला जा. 11ला गेले नाही तर 12ला जा. 12ला नाही गेले तर जाऊच नका. त्याच्यानंतर तुम्हाला ते घेणार पण नाही तिथं. त्याच्यानंतर त्या विंडो जे आहे तर ते क्लोज होऊन जातात. त्याच्यानंतर तुम्ही रिपोर्टिंग करू शकत नाही. सो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, पहिल्या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या कट ऑफ जे आहेत, म्हणजे कितीपर्यंत विद्यार्थी जॉईन झाले, किती काय झालं, या सगळ्याच्या सगळ्या जे आहे तर ते तुम्हाला 13 तारखेला कळेल. तुम्हाला मेरिट जो आहे तर तो 13 तारखेला कळेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेकंड राऊंडसाठी प्रेफरन्स जो आहे तर तो तुम्हाला 13 ते 14 तारखेदरम्यान देता येऊ शकतो. आता या तारखा का वाढल्या? कारण मी ज्यावेळेस याच्यासोबत बोललो, म्हणजे कॉलेजवाल्या टीचर सोबत बोललो, तर त्यांचं असं म्हणणं आलं की बुवा यंदा ॲडमिशन फॉर्म जे आहेत तर ते म्हणजे जसे पाहिजे तसे यायला पाहिजे होते, म्हणजे मागच्या वर्षी सारखे झाले. अजून जास्त फॉर्म यायला पाहिजे होते. काही विद्यार्थ्यांचे फॉर्म इनकम्प्लीट होते. त्याच्यामुळे आम्ही रिक्वेस्ट केली वरती की तुम्ही डेट वाढवा.
त्याच्यामुळे या डेट ज्या आहेत तर त्या वाढून आलेल्या आहेत. आणि या डेट वाढल्यामुळं तुम्हा सगळ्यांना आपण त्याला म्हणू शकतो की कॉलेज जे आहे तर ते डिले होत असतात. आता याच्यामध्ये खूप वेळेस मी बघितलेलं आहे की या डेट अजून चेंज झाल्या तर त्या या चेंज झालेल्या डेट सुद्धा पण अजून पुढे भविष्यात पण चेंज होऊ शकतात. है ना. की काही जर काही पावसामुळे झालं किंवा काही अतिवृष्टी झालं किंवा माग एकदा कोल्हापूरचा विषय झाला होता त्यावेळेस पण डेट ज्या आहेत तर त्या पुढे चालल्या गेल्या होत्या. म्हणजे या डेटमध्ये बदल होत चालतो. ही प्रोसेस मित्रांनो तशी जर एक दीड 2 महिन्यात कंप्लीट व्हायला पाहिजे तर ती कधी कधी 3 3 महिने सुद्धा चालती. त्याच्यामुळं तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. जे येणारे प्रत्येक अपडेटेड शेड्यूल जे असतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. त्यासाठी आपल्या ग्रुपला जे आहे तर ते तुम्ही जॉईन असताच. पण तुम्ही जे ग्रुप जे आहेत तर ते बघत चाला. ज्यांच्याकडून ग्रुप बघणं होत नाही त्यांनी एक ठीक आहे मला एखाद्या वेळेस कॉल केला चालतो पण तुमच्यासाठी इझी राहील की तुम्ही ग्रुप बघून घ्या. त्यानंतर काही गोष्टी नाही समजल्या तर तुम्ही कॉल करू शकता, बिंदास कॉल करू शकता. ओके. आता याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील डेटच्या संदर्भात तर तुम्ही विचारू शकता. अजून तुम्हाला कशा संदर्भातही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आता तुमचे क्वेश्चन जे आहेत तर ते विचारणं चालू करून द्या. वरद आहे का? हो सर. हा येतोय आवाज, बोल ना. सर मी विचारत होतो जर कॅपराऊंड वन मध्ये जे आपण कॉलेजेस टाकले त्याच्यामधलं कुठलंच कॉलेज नाही लागलं तर हा. त्या कंडिशन मध्ये पुढची प्रोसिजर काय राहणार? तुला सेकंड राऊंड साठी कॉलेजेस टाकावं लागतील. बाकी काहीच नाही. ऑटोमॅटिकली तुझी हे जे आहे ना म्हणजे नाव जे आहे ना ते पुढच्या राऊंड साठी ट्रान्सफर होऊन जातं. ठीक आहे सर, धन्यवाद. हा. सेकंड राऊंडला पण ऑप्शन फॉर्म भरावा लागेल का मग? ऑप्शन फॉर्म तुम्ही बदलायचा असला तर बदलू शकता. अदरवाईज तुम्हाला जर तोच ठेवायचा असेल तर तीच लिस्ट जी ऑटोमॅटिक कंटिन्यू होती. रसिका कदम जॉईन झाली का? येस सर. ओके ठीक आहे. तुझा मेसेज आला होता इथं की जॉईन नाही झालं. सार्थक, किरण पगार, नेटवर्क इश्यू आहे, दिनेश चव्हाण हे सगळे जॉईन झालेत का? येस सर, जॉईन झालं. ओके ठीक आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही डाऊट्स? हॅलो सर. हा बोला ना. नाही, मला एक विचारायचं होतं की हा. आधी जसं 70 आणि 30% चालायचं की जे जे रेग्युलर आहेत, जसं आता आम्ही अकोल्याला आहे तर अकोल्याला पीक्यूवी आहे. हा. तर जर ऍडमिशन घ्यायचं असलं तर ते 70% प्रॉपरचे घेतात, हा. 30% अदर्स डिस्ट्रिक्टचे घेतात. हा. तसं पण आहे का? हो आपलं सर तो दरवर्षीच कोटा चालू आहे. 70-30चा तुम्ही म्हणता ना एम कोटा यू कोटा, तो यंदा पण चालू आहे. त्यात काही बदल नाही आहे. आता ज्यांचे ज्यांचे फॉर्मचा विषय असेल काहीतरी की ज्यांचे फॉर्म होल्डवर आहे मेन म्हणजे त्या लोकांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुमचे हॅलो काही सर. जे तुमचे डाऊट्स वगैरे असतील ना ते तुम्ही माझ्याकडून क्लिअर करून घ्या. तुमच्याकडून तुमच्या कॅफेवाल्याला नसेल जमत आम्ही इथं टीम बसलेली सगळी ते तुम्हाला त्या दिवशी अपलोड करून देऊ. आमच्याकडे काही जास्त लोड असेल म्हणजे आम्ही पहिले तुम्हाला सगळं सांगूच की कशा प्रकारे कोणतं स्टेप बाय स्टेप काय काय करणं आहे. तुम्हाला नाही समजलं तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. मी होईल तोपर्यंत माझ्या सगळ्या टीमला लावणार आहे सगळं ह्या गोष्टी करायला की जेणेकरून तुमचं जे प्रॉपर आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अपलोड झाल्या पाहिजे. तुमचा जो कुठल्याही प्रकारचा फॉर्म जो आहे तर तुमचा होल्डवर नसला पाहिजे. कारण होल्डवर फॉर्म असला तर तो फॉर्म जो आहे तर तो तुमचा कॅन्सल होऊ शकतो. ज्यांचा अप्रूव्ह विथ अपडेट आहे त्यांचं तरी ॲटलिस्ट पुढं प्रोसेससाठी पात्र असतात. सगळ्यात जास्त सिरियस आता घ्यायचं आहे ते म्हणजे होल्डवाल्यांनी. है ना. होल्डवाल्यांनी सर. जर सिरियस घेतलं तरच त्यांची पुढची प्रोसेस जी आहे तर ती कंटिन्यू होईल. राहिला प्रश्न हॅलो. ज्या ज्या हॅलो. विद्यार्थ्यांचे काही विषय असतील तर ते आता पुढे जसे डेट सांगितली मी त्याच्यामध्ये ते अपलोड करू शकतात. हॅलो. हा बोला. हा सर, ते कसं समजायचं फॉर्म अपलोड झाला का होल्डवर आहे म्हणून? ठीक आहे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एकदा. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना माझी? हो सर. हो सर. आता तुम्हाला मेन म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर मला म्हणजे फॉलो करताय त्यांना तर ह्या लिस्ट पण बघायची गरज नाही. त्यांना अगोदर सगळ्या गोष्टी कळून जाईल. तर या ठिकाणी तुम्ही आले है ना. लॉग इन मध्ये हॅलो गेलात सर. तुम्ही आपल्या वेबसाईटवर तर सगळ्यांना जाता येतं ना? येस हो नो. सर. हो सर. हो सर. हो. ठीक आहे. इथं आले हॅलो. आता फॉर एक्झाम्पल ही स्टुडंट आहे है ना. हॅलो. तो हा हॅलो बोला. सर मी ते नॉन क्लेमरचे रिसिप्ट टाकलेले आहे आणि नॉन क्लेमर यायला वेळ लागेल थोडा, मग चालेल का? ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही सध्या. बरं ठीक आहे इथपर्यंत आले ना तर या ठिकाणी साइन इन करा है ना तुमचे लॉग इन आय डी पासवर्ड टाकून. सो हो सर. इथं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या स्टुडंटचा फॉर्म तिथं एक खूप जास्त प्रॉब्लेम होता. खूप म्हणजे ती खेड्या गावात राहत होती आणि तिथं होतं थोडा जरा इश्यू होतं. तर मी इथून अपलोड वगैरे करून दिलं होतं डॉक्युमेंट सगळे. तर
या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं स्टेटस जे आहे तर ते अप्रूव्ड दाखवते. रिमार्कमध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवेल इथं की फॉर्म अँड डॉक्युमेंट्स अप्रूव्ड है ना. तर या अच्छा. स्टुडंटनं जेवढे पण तिचे डॉक्युमेंट वगैरे अपलोड केलेले आहेत ते सगळे बरोबर आहे. त्याच्या आणि त्याच्या फॉर्ममध्ये काही चुका नाही आहे है ना. सो ती जी आहे तर ती पुढे तिचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन गेलेलं दिसेल कशामध्ये, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा. आणि तिला आणले तिला एखादा समजून ग्रीव्हन्स करायचं आहे, तक्रार करायची आहे स्वतःहून, तर ती करू शकते है ओके. ना. आता काही विद्यार्थ्यांचं इथं कसं आलं, होल्डवर आलंय. अच्छा. आणि काही लोकांचं जे आहे तर या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो, त्यांचा रिमार्क आलेला आहे. काही झालंय कास्ट व्हॅलिडिटी साठी, त्यानंतर पेमेंट डेफिशिएट. तर अशा विद्यार्थ्यांना जर कास्ट व्हॅलिडिटीचा खरंच इश्यू आहे तर त्यांनी काय जे असेल त्यांचं पेमेंट ते करून टाकायचं सीईटी सेलवाल्यांचं है ना. कारण एक 200-300 रुपये मला तर वाटतं ते घेतील, कारण तुम्ही ऑलरेडी सीईटीचा फॉर्म जो आहे तर तो ओपनमधून म्हणजे कास्टमधून भरला असेल, आता तुम्ही ओपनमध्ये आला असाल त्याच्यामुळे ते होतं. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स ज्यांचं आलेलं आहे तिथं, तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचं सीबीएसईचं जे आहे स्टेटमेंट ऑफ मार्क्स, तर ते त्यांचा फॉर्मॅट आम्ही आपल्या ग्रुपला ऑलरेडी टाकलेला आहे स्टुडंटसाठी. सो ते आणून तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर सबमिट करून तुम्ही तुमचं क्युरी जी आहे तर ती आपल्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये सॉल्व्ह करू शकता है ना. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जे 12वीचं असेल, 10वीचं जेव्हा पण तुम्ही सीबीएसईला असाल ते सर्टिफिकेट प्लस तुमचं जे नवीन तुम्ही आणलेलं आहे कॉलेजकडून कन्व्हर्जन लेटर, ते दोन्ही एका पीडीएफ मध्ये करा आणि ते सबमिट करून द्या, जेणेकरून तुमचं दोन्ही पण त्यांच्याकडे जाईल आणि ते लवकर अप्रूव्ह होईल. आता याच्यानंतर आपल्या झूम मिटिंगला जॉईन होताना एक गोष्ट लक्षात असू द्या की इकडून अप्रूव्ह केल्यानंतर पण तुमचा थोडा वेळ लागतो याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी सिस्टममध्ये, कारण एक विद्यार्थ्यांचा लोड असतो त्याच्यामुळं. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जॉईन कराल थोडं वेट करा. डायरेक्टली मला मेसेज तुम्ही करसाल की भैया असं तसं, तर ते होणार नाही. थोडंसं तुम्हाला 1-2 सेकंद काय जे असेल तो थोडा डिले असतो याच्यामध्ये, तेवढं होऊ द्या. नंतर सगळेजण ते व्यवस्थित जॉईन होऊन जातील. चला नेक्स्ट कोण आहे? हॅलो सर. हां बोला. हॅलो सर. हां बोला. हा सर, सेकंड राऊंड साठी जर कॉलेज लिस्ट चेंज करायची नसेल तर वेगळा प्रेफरन्स टाकायची गरज नसते ना? नाही नाही, वेगळा प्रेफरन्स टाकायची काही गरज नसते. ऑटोमॅटिक तुम्हाला जे आहे है ना, सो तोच प्रेफरन्स कंटिन्यू होतो. तसं हा काही हा. अपडेट जरी असला नाही पुढं चेंज होतं की नाही, किंवा याच्यामध्ये अजून काहीतरी नवीन अपडेट आले, तर मी ते आपल्या मीटिंग घेऊन तुम्हाला सगळ्यांना त्याच्या अगोदर कळवेल. ओके. हॅलो सर. बोला. ते सर जरा मला व्हॅलिडिटीच्या रिलेटेड डाऊट होता. म्हणजे माझी व्हॅलिडिटी यायला जरा टाइम लागणार होता. तर हम्म. मग ऍडमिशन कॅन्सल होते काय होते? विषय कसा असतो की आपल्याला एक सर्टन डेट दिलेली असती. आता ती हा आय थिंक 17 तारीख दिलेली होती है ना. मी 17 ऑगस्ट हा ग्रुपवर टाकलं ना आपल्या. हा 17 ऑगस्ट. तोपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करण्याची तारीख दिलेली होती त्यांनी. आता ती डेटमध्ये काही अपडेट झाला की नाही माहीत नाही मला. ओके. सो ते मला एकदा चेक करावं लागेल. पण त्या डेटच्या अगोदर तुम्हाला तुमचे काय जे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे व्हॅलिडिटी असेल, जे बी डॉक्युमेंट असेल, त्यांच्यासाठी एक विंडो येते. त्या विंडोमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता. रिसिप्टमध्ये असेल पण तुमची रिसिप्ट आधी ग्राह्य धरणं गरजेची आहे त्या डॉक्युमेंटची. सो ती झाल्यानंतर तुम्ही ते जे काही डॉक्युमेंट असतील ते पुढं हे करू शकता. एक सेकंद, वन बाय वन विचारा. हां. तर हॅलो सर. मला माझं उद्या 10वीचं मार्कशीट नाहीये. हम्म. तर त्याच्यानं किंवा डिजिटल जोडलं तर जमेल का? 10वीचं मार्कशीटच नाही आहे तुझ्याकडं? हा हा. काय झालं, हरवलंय का? हरवलंय म्हणजे घरीच कुठं हरवलंयच म्हणायचं. आणि तिथं त्यांनी मेसेजमध्ये तुला काही दिलंय का की लाईक काही नाही आता माझं हो ह्याच्यावर आहे. ते बोलतेत की अपडेट नाही झालं म्हणजे फॉर्म आता होल्डवर आहे का? त्यांनी हा हा होल्डवर आहे. त्यांनी सांगितलं नुसतं की तुझं कास्टच राहिलंय म्हणून नुसतं. सनद अं, किंवा डिजिटल दिलं तर चालेल का? तू एक काम कर. हॅलो. हा हा. तू हे झालं ना, मीटिंग झाली ना की किंवा उद्या सकाळी हो मला एक ओके. कॉन्टॅक्ट कर. मला एकदा सगळं तुझं एकदा हा फॉर्म चालेल. वगैरे लॉग इन वगैरे करून बघू दे, काय काय कसं झालंय हा सध्या मला एकदा चेक करू दे. त्याच्यानंतर मग मी तुला सगळं सांगतो चालेल. डिटेलमध्ये. हा. ओके. सर, कॉलेजचे हॅलो नाव सर. कधी हॅलो टाकायचं? कॉलेजच्या हॅलो. नावाची डेट जी आहे तर ती मी एक सांगितली आय थिंक तुम्हाला आहे ना. नवीन फेरीमध्ये कॉलेज टाकायचं 6 तारखेला तुम्ही कॉलेज टाकू शकता आता. हॅलो. हां बोला. हॅलो. तर आपलं फॉर्म मध्ये रिमार्क आला होता, एसएससी मार्कशीटचे पर्सेंटेज मॅच नव्हते होत. म्हणजे स्टेटमेंट ऑफ मार्क्स आणलंय का? हो. अच्छा, त्याच्यामध्ये मॅच नाही होते का मग दोन्ही? नाही, मग ते जसं दोन्ही आपलं पाठवून दे एकदा, ऑटोमोबाईल मग होतं मी का कसं नाही, आणायचं ते सांगतो तुला. ओके. बायोलॉजी नव्हती आपली, ऑटोमोबाईल होतं फक्त.
अच्छा, हो. दोन्ही तर तसे आणल्यानंतर तर दोन्हींचे ऑटोमोबाईलचे मार्क पर्सेंटाईल सेम असणं गरजेचे आहे. काय हो. पर्सेंटेज तुझे असेल ते. पण आपले ऑटोमोबाईल होता ना, म्हणजे ऑटोमोबाईल सब्जेक्ट होता बायोच्या ह्याच्यात नाही का, हम्म. तर तो रिमार्क आलाय. सॉरी करायचा काही समजत नाही. हॅलो अ, सर. तुझा यार आवाजात थोडा इश्यू आहे. त्याचा रिमार्क आला ना, हे बघ दोन्ही जे आहेत तुझे काय जे तुझे हो. मला हॅलो ओरिजिनल सर. सर्टिफिकेट प्लस कन्वर्जन केलेलं ते दोन्ही पाठवून दे. हो. मी चेक हो. करतो, सांगतो तुला. हो. ओके, हो का. हॅलो सर. हॅलो हॅलो सर. सर. ठीक आहे. एक सेकंड तर ना, एकदा ही करेक्शन मीटिंग. विंडोची डेट चेंज झालेली हॅलो. का सर? कशाची? करेक्शन हॅलो. विंडोची डेट चेंज झालेली का? हो हो हो. ती पहिले हॅलो. 22 ते 24 होती ना? हा, ती आता चेंज झाली. थोड्या वेळापूर्वी डेट सांगितली, तसं मी आता ग्रुपवर पण टाकलेल्या आहे डेट सगळ्या. सर हा, रेफरन्स किती टाकू शकतो आपण कॉलेजचे? किती पण टाकू किती शकता. कॉलेज निवडू शकतो? किती पण टाकू शकता. ओके ओके, थँक्यू. ओके. हा यश, काय हॅलो होतं सर. क्वेश्चन तुमचा? ओके. सर मला विचारायचं होतं की माझा रिमार्क आले अप्रूव्ह विथ अपडेट झालेला आहे सर. हम्म. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये माझं नाव येईल का सर? अप्रूव्ह अपडेट झालं, प्रोविजनल मध्ये नाव येतं, येऊन जातं. ओके सर. हॅलो आणि सर. रिमार्क मध्ये हॅलो. सर 7/12 लेटेस्ट अपडेट करा म्हणून सांगितलंय सर. हा, मग रिमार्क मध्ये तू ग्रीव्हन्स टाकू शकतो. म्हणजे काय आहे माहितीये का, दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हां. तुमचा होल्डवर फॉर्म याच्यासाठीच असतो की जर तुम्ही एखादं इसेन्शियल डॉक्युमेंट जे आहे ना, हम्म तर ते जर तुम्ही अपलोड नाही केलं, तर फॉर एक्झाम्पल तुमची व्हॅलिडिटी आहे किंवा हम्म व्हॅलिडिटी जर तुम्ही अपलोड नाही केली, आता ते काय आहे की तुमचा फॉर्म ओपन मध्ये पण होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला ओपनची फीस भरावी लागेल, है ना. मग त्या डॉक्युमेंटमुळे एक तर हां. काय आहे, तुम्हाला थोडं इश्यू होऊ शकतात. हां, त्याच्यानंतर ओके. राहिला प्रश्न की एखादं डॉक्युमेंट आहे की जे तुमचं असलं नसलं तरी पण काही फरक पडत नाही, है ना. जसं की 7/12 आहे, है ना. तर हम्म 7/12 पण तुमचं जर झालं फॉर एक्झाम्पल, हम्म तर तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही होत. ज्यांना ज्यांना काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं आहे त्यांनी माझ्या नंबरवर 70 38 89 31 78 या नंबरवरती पेमेंट करून द्यायचं आहे. आपल्या काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या अपडेट जे आहे इथून पुढच्या त्या वेळेच्या आत मिळेल. याशिवाय तुमचे पर्सनलाइज प्रेफरन्स जे आहे तर ते तयार करून मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमच्या कमीत कमी पर्सेंटाईलमध्ये बेस्ट कॉलेज जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा नंबर जो आहे तर तो चांगल्या कॉलेजला लागेल. मित्रांनो, या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलंच असेल तर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं सुद्धा विसरू नका. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगला जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी मी स्क्रीनवरती नंबर जो आहे तर तो दाखवतोय. ओके, तर त्यांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. आपल्या गुगल मीटिंग होतात, त्याच्यामध्ये मी मार्गदर्शन करत असतो. तर आज सुद्धा एक गुगल मीटिंग होईल पालकांना ज्या पुढच्या अपडेट आहे ते देण्यासाठी. सॉरी, झूम मीटिंग होईल यावेळेस, कारण झूमचा मी या ठिकाणी म्हणजे जास्त विद्यार्थी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना सगळं सखोल मार्गदर्शन करू आणि ते तुमच्या पुढे येईल. 70 38 89 31 78 या नंबरवर 999 रुपये पेमेंट करायचं आहे. आणि मित्रांनो, तुमची सीट आज बुक करायची आहे, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्स लिस्टसुद्धा मिळेल, तुमच्या फर्स्ट इयरच्या नोट्ससुद्धा मिळेल, 1-to-1 असिस्टंटसुद्धा मिळेल, कॉमन असिस्टंटसुद्धा मिळेल आणि इन्साईट्स मिळतील मित्रांनो, ज्या तुम्हाला वेबसाईटवर सुद्धा मिळणार नाही. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.